गुजरात एटीएस कडून जिहादी साखळीचा भंडाफोड। गजवाए हिंद मिशन मागे महिलाही सक्रिय। अल-कायदासाठी तरुणांचं ब्रेनवॉश करणारी शमा परवीन जेरबंद। 5 इंस्टाग्राम अकाउंट्स, चिथावणीखोर पोस्ट आणि पाकिस्तान कनेक्शन। शमा परवीनचा पर्दाफाश। नमस्कार, देशनातीमध्ये मी ऐश्वर्या शिंदे आपलं स्वागत करते। गजवाए हिंद साठी छुपा अजेंडा राबवणाऱ्या महिला दहशतवाद्याला गुजरात एटीएसने अटक केली आहे। बंगलोरमध्ये ही मोठी कारवाई करण्यात आली आहे। 30 वर्षीय शमा परवीन ही गेल्या काही दिवसांपासून एका खास मिशनवर काम करत होती। तिच्या साथीदारांना एटीएसने यापूर्वी नोएडा, दिल्ली, उत्तर प्रदेश आणि गुजरात मधून उचललं होतं। 3 दहशतवाद्यांना अटक केली होती। शमी परवीन ही त्यातील पुढील कडी होती। तिच्या अटकेमुळे दख्खनमध्ये अल-कायदा तरुणांचे ब्रेनवॉश करत असल्याचं समोर आलंय। 30 वर्षांची शमा परवीन ही AQIS ची मुख्य दहशतवादी महिला आहे। शमा परवीन ही मूळची झारखंडची आहे। ती बंगलोरमध्ये वास्तव्य करत होती। तिचं सोशल मीडिया अकाउंटही रडारवर होतं अशी माहिती एटीएसने दिली आहे। शमा परवीन बेरोजगार आहे। तिच्या सोशल मीडिया अकाउंटवरून ती चिथावणी देणाऱ्या गोष्टी, व्हिडिओ, पोस्ट या सगळ्या पोस्ट करत होती। देशाविरोधातही चिथावणी देत होती। शमा पाकिस्तानशी संबंधित आहे याचे डिजिटल पुरावेही सापडले आहेत। गुजरातचे गृहराज्य मंत्री हर्ष संघवी यांनी या कारवाईबाबत एटीएसचं अभिनंदन केलंय। एटीएसला मिळालेलं हे मोठं यश असल्याचं त्यांनी म्हटलंय। शमा इंस्टाग्राम आणि इतर सोशल प्लॅटफॉर्म्सवरून जिहादी पोस्ट, दहशतवादाला खतपाणी घालणाऱ्या पोस्ट, व्हिडिओज आणि फोटो पोस्ट करत होती। तिच्या फॉलोअर्सना ती चिथावत होती। अल-कायदा या दहशतवादी संघटनेला पाठिंबा देत होती। सरकार आणि भारताचं संविधान याच्या विरोधी वातावरण कसं तयार होईल यासाठी हेतुपरस्पर वातावरण निर्मितीचं काम शमा करत होती असं एटीएसनं स्पष्ट केलंय। तिच्या अटकेनंतर तिला कोर्टात नेण्यात आलं। त्यानंतर ट्रान्झिट वॉरंट घेऊन गुजरातला आणलं गेलंय। या मोहिमेची तयारी एटीएस कडून मागच्या काही दिवसांपासून सुरू होती। जे लोक चिथावणी पसरवण्याचं काम करतात, देशविरोधी गोष्टी करतात, त्यांच्यावर एटीएसची नजर होतीच। त्यात शमाचाही समावेश होता। शमा अशा 3 जणांना फॉलो करत होती ज्यांनी काही दिवसांपूर्वी दहशतवादी कारवाया केल्या प्रकरणी त्यांना अटक करण्यात आली आहे। जिहादी विचार पसरवण्यासाठी 5 इंस्टाग्राम खाती परवीन चालवत होती। त्यात ती तरुणांना जिहादी विचारासाठी प्रवृत्त करत होती। जिहादसाठी बॉम्बची नाही तर केवळ एका चाकूचीच गरज आहे असे जहाल विचार ती पसरवत होती। तिच्या इंस्टाग्राम खात्यांची एटीएस कडून चौकशी सुरू आहे। आतापर्यंत किती तरुण तिच्या संपर्कात आले याचा पण तपास होण्याची शक्यता आहे।